एवढी ही पोरगी माझी लक्की आहे ना, लक्की ही मला दिवस गेले 7 महिन्याची पोटात होती, तिचे पप्पा नोकरीला लागले आणि डिलिव्हरी माझी झाली, त्यांना परमिशन भेटलं. म्हणजे हिच्यामुळे आम्ही एकदम साधा लक्की आहोत. मित्रांनो, आम्ही आता महिला दिन सेलिब्रेट केला, केक कापून. तर आई थोडंसं स्पीच देते, तर तिचा ऐका. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आम्ही सुद्धा अंगणवाडीत साजरा केला आणि आता माझ्या मुलींनी माझ्या घरी साजरा करतात, कारण त्यांना आई काय आहे ते त्यांना कळलंय. आणि मी प्रत्येक मुलाला 15 शिकवलेलं, मी स्वतः हाल केले. म्हणलं चला आज मी घरी होती, कारण नेहमी कामाला असते तर एवढं काय सेलिब्रेट वगैरे करायला नाही भेटत. पण यावेळेस मी महिला दिनाला घरी होती, तर मी बोलली जोसला का चल केक घेऊन ये, आपण मस्त सेलिब्रेट करू. तर आता आई बोलेल. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि मी एक अंगणवाडीवर सेविका आहे आणि मी अंगणवाडीत सुद्धा महिलांना बोलवून मी जागतिक महिला दिन साजरा केला. आणि आता घरी आमच्या माझी मुलगी पद्मा, जोशना आणि एक अजून आली नाही, ती पण जॉबला जाते. तर तिला आता सुट्टी होऊन ती निघाली इकडे यायला, पण तिला खूप टाईम होईल म्हणून आम्ही करून घेतो. तर आता त्यांना कळतो ना का जागतिक महिला दिन म्हणजे काय आहे, आई आपल्यासाठी काय करते. आई कधी ओरडते मुलांना, कधी चांगलंही सांगते, पण त्या मुलांनी सुद्धा चांगलं घ्यावं. हो, म्हणजे मित्रांनो ते आणि म्हणजे आपण लहान असतो ते किती आपल्यासाठी कष्ट करतात तेव्हा आपल्याला समजत नाही, पण जेव्हा आपण स्वतः कमावायला लागतोय, कसे पैसे आपण कमावतोय, तेव्हा आपल्याला समजते का बाबा आपल्या आईवडिलांनी कसं पैसे कमावले असतील, आपल्याला कसं मोठं केलं असेल. तर आता आपल्याला म्हणजे जेव्हा आपण कमावतोय ना त्यावेळेस आपल्याला समजते ते. आणि मैत्रिणींनो, मी सगळ्या मुलांना म्हणजे ग्रॅज्युएट शिकवलं आणि फार थोडे त्यांना म्हणजे असे जॉब लागलेत आणि ते पैसे कमावतात. मला त्यांचं म्हणजे अभिमान आहे, कारण मी एवढा हाल स्वतः केले. मला असं वाटत होतं मी एवढा हाल करते, मुलींना सकाळी शाळेत पाठवायची तर संध्याकाळी याच्या मग बाकीची सगळी कामं घरातली मी अंगणवाडी करून मी करायची. पण मला असं वाटायचं का मी जरी हाल करते पण माझ्या मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे. आणि मी प्रत्येक मुलीला, मला एकच मुलगा आहे, त्याला पण मी ग्रॅज्युएट शिकवलंय, तो पण पनवेलला जॉबला जातो. पद्मा मुंबईला जॉबला जाते. चंद्रकला आमची आशू ती पण तिकडे जॉबला जाते. सध्या आणि आता इलेक्ट्रिशियन मध्ये बारकी आहे जोशना, ती इलेक्ट्रिशियन मध्ये लागली जॉबला. मला आता खूप अभिमान वाटतो मुलांचा. असं पैसे कमवत राहा. पैसे कोणच नाही देत, पैसे नको देऊ दे. आमच्याकडे पैसे आम्ही माझे मिस्टर पण MSCB मध्ये होते आणि मी अंगणवाडीत होते, तर मी म्हणजे आमच्याकडे थोडेफार पैसे कमावतो आम्ही. तर मी त्यांना काय सांगते, तुम्ही तुमच्या अकाउंटला ठेवा आणि आई वडील गेल्यावर तुम्हाला उपयोगात येतील. तर नाही दिले तरी चालतील. प्रत्येक आई बाबाला काय पाहिजे, मुलांकडून चांगले संस्कार दिलेले ते शेवटपर्यंत पाहिजे. आई बाबांना अपेक्षा नसते का माझ्या मुलांनी पैसे द्यावे. 2 आले ना त्याच्यात आई वडील खुश असतात. त्यांना काय द्या, आदर नका देऊ. प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करावी. आणि आमचे मिस्टर त्यांना एवढी सर्व्हिस केली, एवढी शेतीची हौस आहे ना, बापरे. आणि आमचे पप्पा MSCB मध्ये होते, आता रिटायर झाले, आता घरीच असतात आणि आता नुसते शेतीच्याच मागे असतात. ते त्यांना चांगला हौस आहे शेतीची. म्हणजे आम्ही शेती पण केली, सर्व्हिस पण केली, सगळं केलं. हो, आणि मुलांना शिक्षण दिलं. एकदम साधा माणूस आहे. एवढी ही पोरगी माझी लक्की आहे ना, लक्की ही मला दिवस गेले 7 महिन्याची पोटात होती, तिचे पप्पा नोकरीला लागले आणि डिलिव्हरी माझी झाली, त्यांना परमिशन भेटलं. म्हणजे हिच्यामुळे आम्ही एकदम साधा लक्की आहोत. एकदम. मित्रांनो, तुम्हाला सांगते, पप्पाने एवढी 35 वर्ष सर्व्हिस केली, पण एवढं म्हणजे ना गळ्यात कधी चेन घातली
ना कधी चांगले Branded इस्त्रीचे कपडे कपडे, घातले, ना कधी म्हणजे हातात अंगठी, ना कधी असं कधीच स्टायलिश नाही, कधीच म्हणजे आणि असं दिखावा केला नाही. एकदम सिंपल. आमचे पप्पा एकदम सिंपल असतात. रिटायरमेंट साठी मला असं वाटायचं त्याला ते आपल्यासाठी एवढं घेतलंय. मी त्यांना एक चेन केली, एक अंगठी केली, पण ते घालतच नाही कधी. लोकांना असं वाटेल एवढी सर्व्हिस करून त्याही काहीच नाही घेतलंय, पण त्यांना हौसच नाही, साधे एकदम सिंपल. चला मग, चला मित्रांनो, आता आम्ही व्हिडिओ स्टॉप करतोय ना तर खूप मोठा होईल. तर बाय. गेलं तर आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा ज्या महिला आहेत त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुड नाईट. आणि प्रत्येक मुलांनी असंच आई वडिलांचं सेवा करा.